काय बनवायचंय वत्सलाजी? हा काय माहिती काय बनवायचे माहित नाही. नाही ना. काप म्हटलं की कापायचं का? हा. तर मशरूम आणलेलं आपल्याकडे ते बनवायचे. तर मशरूमची भाजी करायची आपल्याला. माहितीये का मशरूम दाखवू? आज काय खाणार आहे तुम्ही? हे खाणार आहे हा? तर हे धुवायचे, साफ करायचे म्हणून इथं ठेवले मी. ह्याला छान साफ करून घेते, जरा धुवून घेते व्यवस्थित. त्याच्यामध्ये जरा माती असते ना, तर ते व्यवस्थित धुवून घ्यायला पाहिजे आपण. आणि ह्याच्यावरची लेअर पण आपल्याला हे काढायची आहे. तर हे सगळं काढून धुवून कट करते पहिलं. छान असं धुवून घेतले मी स्वच्छ. थोडंसं गरम पाण्याने पण धुवून घेतले मी व्यवस्थित एकदम. मला म्हणली तू मी पण करू का? तर म्हटलं ठीक आहे ये इकडं. म्हटलं थोडंसं मी शिकवते तुला. तर तिला सांगितलं हे असं काढायचं म्हणून. तर ती बरोबर काढते. अमृता जमला? हो जमला का? हो याला काय म्हणतात म्हटलीस? मशरूम. हा मशरूम. मक्की कधी बोलते? मक्की कसं काढते ती? त्याच्यावर नाही. मक्की नाहीये हे, माशी उडायची म्हणते ती हिंदीमधून मक्की. ठीक आहे तुला काय म्हणायचं ते म्हण. मदत करू लागते बघा. अमृताने हे एक काढले. तिला शिकवलं ना ती सगळं करते. आहे का नाही? ऐकू थोडंसं कमी येतं पण येतं आता ऐकू. मोठ्याने बोलावं लागतं तरी पण. तर दोघींनी मिळून काढलो. झाले आता व्यवस्थित साफ केले आम्ही एकदम छानपैकी. वत्सलाजी चाकू आणि ते पाठा घेऊन या तेवढा छोटा. तुम्ही कांदा कापत होत्या ना, झाला ना तुमचा कांदा कापून? हा बस झाला मग. बस भरपूर झाला. आणा ते इकडं. झालं आता अमृता ह्याच्यात नाहीये काहीच. नाही रे बाळा काहीच नाही ह्याच्यात. जरा आता मला चिरायचं हे सगळं व्यवस्थित. जरा चिरते. असं कापणार आहे मी. मोठे असतील तर असे आणि ह्याचे भाग असे 4 किंवा 2 छोटे असतील तर. इथं बाकीची तयारी करून मी ठेवलेली आहे. इकडं कांदा तळून घेते. कांदा तळून बघूया पुढचं काय काय कसं कसं करणार आहे मी भाजी. मला जमते का हे बघायचं आहे मला. आणि मी ह्याच्या आधी पण बऱ्याचदा भाजी केलेली आहे. कारण मशरूम मला पनीरपेक्षा जास्त आवडतं. मला पनीर अजिबात आवडत नाही. पण पोरं मला म्हणतात माझी मुलं आई पनीर खायला पाहिजे तू, कारण प्रोटीन वगैरे असतं. आता आजकाल प्रोटीनचं लय चाललंय बाबा. पहिलं असं काही नव्हतं. अजून वरण फोडणी घालायचे. कढीपत्ता धुवून ठेवलाय. वरणाचं इकडं आहे. वरण फोडणी टाकायचे. चपात्या करून घेतलेल्या आहेत. आणि ही मशरूमची भाजी झालं की मग जेवायला वाढते. कारण आज बराचसा उशीर झाला मला. कारण ते करत बसले ना, त्यामुळं 1:45 होत आहेत. तर मी आत्ता वाढेल जेवायला 1:30 वाजता. कारण भाजी माझी व्हायला पाहिजे. नाश्ता वगैरे सकाळी आजी लोकांचा पोटभर झालेला आहे छानपैकी. कारण ह्याला साफ करायला खूप वेळ गेला माझा. झाला आपला कांदा तळून. अर्धा कांदा इथं टाकलेला आहे, अर्धा कांदा इथं ठेवलेला आहे. एकदम कडक असा झालेला आहे आपला कांदा. बारीक होतोय हाताने मॅश केलं तरी. हे आहे अद्रक लसूण. ही मिरच्या आहेत ह्याच्यामध्ये टाकायच्यात आपल्याला. हे मिरच्या, हे अद्रक लसूण टाकायचं आहे. इकडं अजून मिरच्या आहेत हिरव्या. तुकडे करून टाकते 2. लाल हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर टाकूया मध्ये. आता ह्याला वाटून घेऊया. पहिलं थोडं दही टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये. आता आलाय मला रोहन मदतीला. दूध पातळ असलं की दही पण पातळच असतं बाबा. तर हे थोडंसं दही थोडंसं पातळ होतं ते टाकून घेतले ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद, धना पावडर टाकते थोडंसं, जिरा पावडर आहे, गरम मसाला, लाल मिरची पावडर आहे, लाल कस्तुरी मिरची पावडर. झालं टाकून. ह्याच्यामध्ये दही पण टाकलेलं आहे थोडं. हा जो मसाला वाटलेला आहे तो टाकायचा आपल्याला ह्याच्यामध्ये. त्याच्यातलं तेल कमी करायचं आहे आपल्याला थोडंसं कढईतलं. त्याच्यामध्ये टाकू आपण कस्तुरी मेथी.
की हा जो तळून घेतलेला आहे आपण हा कांदा टाकू. परत टाकायचं आपल्याला मीठ. सगळ्यात महत्वाचं काय आहे, मीठ आहे. मीठ कधी पण हातावर घेऊन टाकायचं. जास्त भाजी असेल तर आपल्याला लवकर पटकन कळून येतं. आता आपण हे सगळं आपल्या मशरूमला लावून घेऊया. तर हे सगळं असं लावून घेतलेलं आहे आपण. ह्याला ताटलीत लावायला बऱ्यापैकी बरं आलं. थोडंसं टोपल्यात जमतच नव्हतं, पण सगळं असं मस्त लावून घेतलेलं आहे. असंच ठेवू आपण थोडे वेळ जरा. आपण टाकूया ह्याच्यामध्ये जिरा. तेल मी काढलेलं आहे बरंचसं. मी ह्याच्यात कांदा तळून घेतला होता, तीच तेल टाकते. काश्मीरी लाल मिरची टाकणार आहे मध्ये मी, कारण आत्ता आपण भाजीमध्ये हे दोनच गोष्टी टाकायच्यात आपल्याला. पहिलंच आपलं तेल छान गरम झालेलं आहे आणि ह्याला पण आपण थोडे वेळ ठेवलं होतं सगळं लावून. आपण टाकूया आपलं मस्त तिखट. असं जास्त पण आहे की बसलं आपलं मस्त ह्याच्यामध्ये सगळं. उलटनं घेतलं, चमचा नाही घेतला. ते वाकडा असतो ना चमचा, त्याच्यामुळे ते तुटायची भीती असते दांडाचा मशरूमचा. छान तितकी भाजी झालेली आहे. आणि आपण आहे ना आपलं वाटण राहिलं होतं, त्या वाटणाचं थोडंसं काय करणार आहे बरोबर ना, पाणी टाकणार बरोबर. थोडंसं शिजायपुरतं अंगापुरतं पाणी करणार आहे आपण. जास्त पाणी नाही, जास्त म्हणजे टाकणारच नाही आहे पाणी. थोडंसं भाजी आता झाकून शिजायला ठेवते मी. पण असं ताट ह्याच्यावरती झाकू आणि शिजू दे. पाणी वतायचं नाही आता. काय म्हणतं त्याच्या अंगाला पण पाणी सुटतं ना मशरूमच्या. मस्त अशी तरी पण आलेली आहे. कोथिंबीर थोडीशी मोठी मोठी झाली, ठीक आहे, पण झाले आपलं शिजून. ह्याच्यात बऱ्यापैकी हलवायला आली मला, नाहीतर पातेल्यात नुसती हलवायला आली. चल बदली कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीते यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ हर हर महादेव. अवधूत चिंतन श्रीदेव दत्त. बाळमामाच्या नावाचं बाळमामाच्या नावाचं गणपती बाप्पा मोरया. गणपती मोरया. राणू सरळ बरं तुझी उदी. हा करा सुरू जेवण. चला आधीच उशीर झालाय. मी तुम्हाला दिलंय पण अजून आहे भाजी. आवडली तर मला नक्की सांगा, अजून तिकडून देते. मावशीला थोडीशी कमी दिली, रस्सा दिलाय, कारण तुला ते जरा वेगळं लागतं ना लबरासारखं, म्हणून तू खाशील का नाही म्हणून मी हे केले. आधी माझी भाजी खाऊन बघा आणि मग मला सांगा. भाजी वा का छान झाला आहे. लय भारी आहे, हा? लय आवडली मावशे. देऊ का मग तुला मशरूम नाही, देऊ? नाही, आहे ना, थांबा ना, एवढं आहे ना. असं वाटतं मटणाचंच खात राहिलं. बरोबर. जेव्हा जेव्हा पोटभर जेव्हा अजून भाजी आहे त्याच्यामध्ये. कुणा कुणाला लय आवडली? मावशी तुला देऊ थोडीशी? तू एकतर काय दुसरं खात नाही. हाय की अजून ह्याच्यात? लय भारी झाली. लय भारी झाली. अर्धी भाकर जास्त खावा मग. भाजी झाला. चला आजी आवडली? छान झाला. कुमार मॅडम कसं लागले? मस्त झाली. कशासारखी लागते? चांगली पण कशासारखी लागते? काय चांगली कोमल
काय हा चौदा मस्त छान झाले मंदाई हा. तुम्ही छान झाले म्हणले की मला आवडतं. मीठ मिरचू कसं झाले बरोबर आहे. भारी. माझी लेकरं नटून खातात. सगळे लेकरं माझे नटून जेवतात. आवडीनं खात्यात. आवडीनं खात्यात. आवडीनं खात्यात. चला करा जेवण. चला मी बी जेवते आता. काय झालं